Hello everyone. Good afternoon. My name is Dhananjay Gaikwad. She is my wife. ॲक्च्युली आम्ही दोघं जण दीक्षिका मॅडम जवळ आज बरोबर 9 महिने झाले. 9 महिने 9.5 महिने झाले. त्यामुळे आम्ही प्री कन्सल्टन्सीसाठी आलो होतो. ॲक्च्युली आम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची होती, म्हणजे सेकंड बेबीचा विचार करत होतो आम्ही त्यावेळेस. त्यामुळे मॅडमकडं अगोदर आलो होतो आम्ही आणि त्यासाठी आम्ही त्यांना भेटलो. मग त्यानंतर आम्हाला प्रेग्नन्सी पण राहिली कोमलला आणि त्यानंतर आम्ही कंटिन्यू मॅडमकडे येत होतो. म्हणजे 9 महिन्यासाठी आम्ही कंटिन्यू मॅडमचा फॉलोअप घेत होतो. स्टार्टिंगला आम्ही आलो, त्यांनी टेक्निकल म्हणजे मेडिकल रिलेटेड नॉट फक्त त्यांनी सपोर्ट केला आम्हाला, बाकी सर्व गोष्टी जसं माझं पर्सनल मला म्हणतात तर तिचे जे हार्मोनल इम्बॅलन्स होते त्याच्यामध्ये पण, परत त्यांनी आम्हाला जे गर्भसंस्कार आहेत त्याच्या रिलेटेड पण खूप गोष्टी छान सांगितल्या, ज्यामुळे ती डे बाय डे इम्प्रूव्ह करत होती त्याच्यामध्ये. आणि नंतर ज्यावेळेस आम्ही आज मॅडमजवळ परत एक लास्ट सोनोग्राफी केली आणि मॅडमने आम्हाला सांगितली की तुम्ही ॲडमिट व्हा, तुम्हाला एक दवाखान्यातून ॲडमिट व्हायचं, आपण तुम्हाला ॲडमिट करून घेतो. आणि आम्ही दोघं जण ॲडमिट झालो परवा दिवशी. संडेला आम्ही ॲडमिट झालो. संडेला ॲडमिट झाल्यानंतर आम्ही मॅडमनी चेकअप घेतलं तर त्यावेळेस कंडिशन थोडी तिची बऱ्यापैकी क्रिटिकल. मेन पॉईंट म्हणजे असं की तिचं पाणी कमी झालं आणि बेबीचं वजन 3.80 म्हणजे 4 किलोला फक्त 200 ग्राम कमी होता. आणि सिंगल कॉर्ड गळ्याभोवती एक होती त्याच्या बेबीच्या भोवती. ॲक्च्युली मी मॅडमनी सर्व सांगितलं आणि मॅडम बोलल्या की आता मी माझ्यापर्यंत पूर्ण ट्राय करते. मॅडमनी तिला काही इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या ज्या प्रेग्नन्सीमध्ये चलतच होत्या तिच्यासोबत. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही खूप व्यवस्थित फॉलोअप करायचा प्रयत्न केला आणि जितकं होईल तितकं त्यासाठी आम्ही आमचे एफर्ट द्यायचा प्रयत्न केला. या दोन्ही गोष्टी तिथे जुळून आल्या. ज्या 9 महिने त्या आम्हाला सांगत होत्या की तुम्हाला ह्या स्टेप बाय स्टेप चालायचे, जसं की 8व्या महिन्यापर्यंत मॅडमनी तिला कधीच म्हणले नाही तू एक्झरसाइज एक्स्ट्रा करी म्हणून. पण जसे तिचे 8 महिने कंप्लीट झाले मॅडमने तिला फुल सपोर्ट केला की तुला हे एक्झरसाइज करायच्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी. मग त्यात आम्ही त्या स्टेप घेतल्या मॅडमने सांगितलं आणि एक तिने पॉझिटिव्ह जी थिंकिंग नव्हती तिच्यामध्ये ती तिला पॉझिटिव्ह थिंकिंगवर आणत होते त्या पूर्ण विदिन 9 मंथ्समध्ये. आणि ज्या दिवशी मी तिला आतमध्ये मॅडम ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेल्या ओटीमध्ये, त्यानंतर मी बाहेर विचार करतो तुम्हाला जाताना म्हणल्या तू काही नाही तिथं बस म्हणल्या, आता हनुमान चालिसाचं बोल तू म्हणल्या, आता मी येते आतमध्ये. आणि एक मॅडम 1 घंट्यात बाहेर आल्या मॅडम आणि मला गुड न्यूज सांगितली. मला म्हणले की बेबी झालाय तुम्हाला बेबी बॉय आणि त्याचं वजन 3.4 नाहीये म्हणले, 4 किलो वजन आहे त्याचं म्हणले. त्यावेळेस मी शॉक झालो त्यावेळेस. आणि विशेष म्हणजे मला त्यावेळेस असं कळालं की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे सिंगल कॉर्ड, पाणी खूप कमी पोटामध्ये, मुलाचं वजन जे आम्ही 3-4 एक्सपेक्ट करत होतो ते 3.8 कडे गेलेलं आणि त्यात नॉर्मल डिलिव्हरी गेली. विशेष म्हणजे थँक्यू पहिल्या दिवशीपासून जे त्यांनी आम्हाला सपोर्ट केला खूप खूप, जे की आम्हाला फॅमिली रिलेटेडचा पण सपोर्ट होता, टेक्निकल पण होता. आणि स्पेशली थँक फॉर स्टाफ ऑल्सो. थँक्यू डॉक्टर. थैंक यू आप लोगों को बात को फॉलो करने के लिए, क्योंकि सभी लोग तो आपको बताएंगे क्या फॉलो करना है. नॉर्मल डिलीवरी हमेशा मरीज ही करता है, तो स्पेशली 3.8 kg का बेबी सिंगनी की तरह इसने पुश करके निकाला. दैट द स्टैमिना एंड स्ट्रेंथ इज वेरी इंपॉर्टेंट. डिसिप्लिन इन थ्रू आउट 9 months इज वेरी इंपॉर्टेंट एंड शी डिड. कांग्रेचुलेशन टू यू. लेकिन आपने रास्ता दिखाया मैडम जो हमें चलने के लिए आसान है. थैंक यू. थैंक यू.